मागील भागात आपण जाणून घेतले दत्तगुरूंचे 3 प्रमुख अवतार श्रीपाद श्रीवल्लभ, श्री गुरु नृसिंह सरस्वती आणि श्री स्वामी समर्थ. आज जाणून घेऊया या दत्त परंपरेशी जोडलेली महत्वाची तीर्थक्षेत्रे. दत्त संप्रदायातील प्रमुख तीर्थक्षेत्रांमध्ये पीठापूर, कुरवपूर, कारंजा लाड, औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर, अक्कलकोट, माहूरगड आणि गिरनार या पवित्र स्थळांचा समावेश होतो. प्रत्येक तीर्थक्षेत्राची स्वतःची एक वेगळी आध्यात्मिक परंपरा आहे, पण यापैकी एक अत्यंत महत्वाचे स्थान म्हणजे गाणगापूर. गाणगापूर हे श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या पवित्र वास्तव्याशी जोडलेले एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. येथील सर्वात मोठे आध्यात्मिक आकर्षण म्हणजे निर्गुण पादुका. भक्तांच्या श्रद्धेनुसार या पादुकांमध्ये गुरुतत्वाचा आणि गुरूंच्या चैतन्याचा अनुभव घेतला जातो. गाणगापूरमध्ये भक्त दर्शन, सेवा, नामस्मरण आणि प्रदक्षिणा यांच्या माध्यमातून आपली श्रद्धा व्यक्त करतात. कारण गुरूंचे अस्तित्व फक्त एका रूपात नसते. गुरु म्हणजे ज्ञानाचा प्रकाश, आत्मविश्वासाचा आधार आणि योग्य मार्ग दाखवणारी शक्ती. आणि म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण फक्त गुरूंची पूजा करत नाही, तर त्यांच्या शिकवणीचा आपल्या जीवनात स्वीकार करण्याचा संकल्प करतो. पण दत्तगुरूंनी आपल्याला नेमकी कोणती तत्वे शिकवली आणि गुरुपौर्णिमेचा आध्यात्मिक अर्थ काय आहे हे जाणून घेऊया या सिरीजच्या अंतिम भागात. श्री